विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. तर ज्ञान अर्णव ऑनलाईन अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर सगळ्यांचं स्वागत. तर बऱ्याच दिवसानंतर मी ऑनलाईन आलो आहे. त्यामागचं एक कारण म्हणजे काय, तर एक माझा विद्यार्थी आहे, तो 2 दिवसापासून मला म्हणतो की सर PSIचं प्लॅनिंग द्या. तर मग त्याला एकदा प्लॅनिंग दिलं म्हणजे परत अजून दुसरं कोणीतरी मागणार. तर त्यामुळे सगळ्यांनाच एक चांगलं प्लॅनिंग द्यावं या उद्देशाने मी आज हा व्हिडिओ तयार करतो आहे. तर PSI जी परीक्षा आहे, महाराष्ट्र दुय्यम सेवा गट ब जी परीक्षा आहे, ज्याच्यामध्ये PSI, STI आणि ASO असे तिन्ही पदाची परीक्षा जी आहे ती एकत्र घेतली जाते. पण तिन्ही पदाची जर तुम्ही टार्गेट ठेवून तयारीला सुरुवात केलात तर तिन्ही पदाला नापास होण्याची शक्यता असते. तर काय करायचं, आपलं टायटल क्लिअर ठेवायचं की आपल्याला काय व्हायचं आहे, आपलं ध्येय काय आहे, PSIच व्हायचं का, STIच व्हायचं का, ASO काय. मला जर तुम्ही विचारलात तर मी मागचे 5 वर्ष म्हणजे आधीचे 5 वर्ष आणि नंतरचे 3 वर्ष, सुरुवातीचे 5 वर्ष अप टू एज बार होईपर्यंत म्हणजे शासकीय नोकरी करत करत मी पोस्टल असिस्टंट म्हणून नोकरी केली, तलाठी म्हणून नोकरी केली. तर ही नोकरी करत करत 5 वेळा PSIची म्हणजे फिजिकल इंटरव्ह्यूपर्यंत जाऊन आलेलो आहे. तर मी तुम्हाला सांगेल की दॅट इज बेस्ट PSI, कारण इकडे प्रमोशन्स वगैरे चांगले आहेत. PSIचं तुम्ही जर सिलेक्शन झालं, माझं सिलेक्शन झालं असलं तर आज माझ्यासोबतचे जे मित्र आहेत ज्यांचं फिजिकल चांगलं फिटनेस होतं ते मार्क घेऊन पुढे गेले आणि ते आज PI झालेले आहेत, म्हणजे माझ्या वयाचे जे आहेत. तर मग तिकडे स्कोप आहे. PI म्हणजे एका ऑफिसचा इन्चार्ज असतो, ठाणेदार ज्याला म्हणतो आपण. तर चांगली पोस्ट आहे ती. मग ही तयारी करत असताना कंबाईनचा तर अगदी प्रीपासूनच तुम्ही क्लिअर असाल की आपल्याला काय व्हायचं आहे, तर तुमची तयारी सोपी होते. समजा तुम्हाला क्लिअर आहे PSIच व्हायचं आहे, तर त्यांनी हा व्हिडिओ बघायचा अगदी शेवटपर्यंत. तर ते कसं व्हायचं, प्री कशी क्रॅक करायची, तर तुर्तास आपण त्याच्यावर चर्चा करू की प्रीला एनी हाऊ पास कसं व्हायचं. कारण प्लॅनिंग देत असताना मार्गदर्शक लोक चुका काय करतात की तिन्हीचं एकत्र प्लॅनिंग देतात. जे PSI, STI आणि ASO तिन्हीचं प्लॅनिंग दिल्यामुळे काही पुस्तकांची संख्या वाढते तिथे. तर आपल्याला PSIला काही लिमिटेड पुस्तकं ठेवून तीच वारंवार वाचायची, म्हणजे त्याची चाळणी करायची. अगदी हरिपाठ जसं आपण सकाळी दररोज वाचतो किंवा आपल्या गावामध्ये मंदिरातून वगैरे ऐकायला येतो हरिमुखी म्हणा हरिमुखी म्हणा, तसं तीच पुस्तकं आपल्याला परत परत वाचायचीत. जर आपल्याला ती STI व्हायचंच नाही तर काही ॲडिशनल पुस्तकं का वाचायची. तर मग असं प्लॅनिंग दिल्यामुळे विनाकारण आपल्यावरती अन्याय होतो. तर तो अन्याय पण दूर झाला पाहिजे आणि आपला निकाल आला पाहिजे. प्रीला आपण कटअपला कमीत कमी बसलो पाहिजे. तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, मी जेव्हा जेव्हा प्रीला पास झालो तर तेव्हा मी काय केले आणि कशामुळं पास झालो, आणि जेव्हा जेव्हा मी फेल झालो तर ते कशामुळं फेल झालो, तर ह्या दोन्हीचं ॲनालिसिस माझ्याकडे, कारण मी दोन्हीच्या मिळून 8 मेन्स दिलेले आहेत, PSI आणि STI. राज्यसेवा वगैरे कंबाईनची क्लास 3 तर ती पण मेन्स दिलेली आहेत, त्याविषयी आपण परत बोलूयाच. तर आता याचा जो कटअप आहे तो अगोदर सांगतो, म्हणजे विनाकारण आपण जास्त खोलामध्ये जातो, कारण कटअप जर या ठिकाणी कमी लागतोय तर लिमिटेड पुस्तकामध्ये तयारी करायला काय हरकत आहे. तर कटअप किती लागतोय PSIचा जनरलचा, जनरल म्हणजे कोणीही असेल. आता बघा, सुप्रीम कोर्टाने जजमेंट दिले जनरल म्हणजे त्यामध्ये कोणीही जाऊ शकतं, OBC जाऊ शकतो, SC ST कोणीही मुलगा जाऊ शकतो, मुलगी पण जाऊ शकते या कोट्यामध्ये. तर मी गव्हर्मेंट सर्व्हिस केल्यामुळे कॅटेगरीच्या बाबतीत महसूल डिपार्टमेंटला काम केल्यामुळे याच्या बाबतीत खूप क्लॅरिटी आहे. कुणाला पण आपल्यापैकी माझा जो व्हिडिओ ऐकताय आपण, तर कॅटेगरीचा EWSचा कुठलीही अडचण आली तर मला तुम्ही कॉन्टॅक्ट करा. तर मी खाली चॅट बॉक्समध्ये वगैरे आपल्याला नंबर देईलच. तर PSIचा कटअप जो आहे तो 44 लागला. जनरलमध्ये कोणी येऊ शकतं, मुलगा मुलगी कोणीही. आणि फिमेल हा 36 आहे. आणि जनरली जवळपास असेच कटअप इथे लागलेले आहेत इतर कॅटेगरीचा जरी बघितला तुम्ही. SCचा याच्या खाली तुम्हाला दिसतोय, तर SC कॅटेगरीचा जो आहे तो मुलांचा किती आहे, म्हणजे जनरल ज्याच्यामध्ये जनरली मुलं पास होतात 42. तर या कटअपमध्ये अगदी मुलीला पण येता येतं, म्हणजे एखाद्या SC कॅटेगरीच्या मुलीला समजा 42 मार्क मिळाले तर ती प्रीला जनरलमधून पास झालेली असते.
कारण जनरल इज ओपन टू ऑल, म्हणजे ओपन इज ओपन टू ऑल जसं म्हणतो आपण, तसा तो कोटा ओपन टू ऑल आहे. आणि ओपन जनरलचा तर सगळाच कोटा ओपन आहे. मुलींना या ठिकाणी मग जास्त स्कोप का आहे, तर त्यांना एकच मुलगी वेगवेगळ्या ठिकाणी पास होऊ शकते, तर तिला मार्क चांगले मिळाले. जर समजा एखाद्या मुलीला 44 मार्क्स आले तर ती जनरलमधून पास होईल. त्याच्याहून कमी आले म्हणजे जनरलमधून ओपनच्या जनरलमधून पास होईल. त्याच्याहून थोडे कमी आले तर ती 36ला फिमेलच्या कोट्यातून पास होईल. तीच मुलगी समजा SC कॅटेगरीची आहे तरीही ती आता ओपनच्या फिमेलमध्ये येईल. म्हणजे तिला परत सिक्युरिटी काय, समजा मेन्सला तिला मार्क कमी मिळाले तर परत ती SC कॅटेगरीमध्ये जाईल. तर सध्या प्रीला ती काय झालेली आहे, मार्क तिला 36 पडलेत आणि इकडे SC कॅटेगरीला किती आहेत, 34 आहेत. 34पेक्षा तिला जास्त मिळाले. तर मग एखादी मुलगी पास होताना तिला जी संधी आहे तर ती वेगवेगळ्या पद्धतीने आहे. म्हणजे कॅटेगरीतून आहे, तिच्या कॅटेगरीतून 2 मार्ग आहेत तिला, जनरल आणि त्याच्यानंतर फिमेल, असा 2 प्रकारचा कोटा आहे. आणि परत ओपनमध्ये तिला इकडे 2 संधी आहेत, ओपन जनरल आणि ओपन फिमेल. तर असं दोन्हीकडे तिचा म्हणजे एकूण 4 प्रकारे ती पास होऊ शकते. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखाद्या मुलीला जर मार्क 44 पडले असते, 2019ची परीक्षा आहे आणि त्या मुलीची कॅटेगरी जर SC असेल तर ही मुलगी 4 ठिकाणाहून पास झालेली, म्हणजे 4 तिला संधी आहेत. म्हणजे मेन्सला तिला जर मार्क कमी मिळाले तर ती परत SC जनरलमध्ये जाईल किंवा SC फिमेलमध्ये जाईल. हीच मुलगी स्पोर्ट्स कोट्यातले तर 5 प्रकारे ती पास होऊ शकते. म्हणजे 5 त्या ठिकाणी संधी आहेत. तर स्पोर्ट्सची मुलं कमी असतात, जनरली 4 संधी आहेत. तर हे पण आपल्याला क्लिअर असलं पाहिजे, ह्या कन्सेप्टही क्लिअर झालं पाहिजे की आपल्याला मार्क किती मार्क हवेत आणि त्यासाठी काय वाचायचं आहे, त्याविषयी आपण आज चर्चा करणार आहोत की काय वाचायचं आहे आणि काय वाचायचं नाही. ढीगभर पुस्तकं जमा करायचे नाही, त्यामुळे आपण नापास होण्याचा धोका वाढतो. कारण आपल्याला भीती वाटते की हे वाचायचं राहिलं, ते वाचायचं राहिलं, तर तेवढी वाचायची गरज नाही. तर अगदी ओपनची मुलगी जी आहे ती 36ला पास होते, मुलगा 44ला पास होतो. तर मग तुम्ही का टेन्शन घ्यायचं, तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, आपण पुढे जाऊया. तर इतरही कटऑफ तुम्ही बघून घ्या, त्याच्या जवळपासच आहे. ST मुलांच्या, ST कॅटेगरीच्या मुलाचा जर कटऑफ तुम्ही पाहिला तर समोर आपल्याला दिसतोय, तर तो कटऑफ अत्यंत कमी आहे. तिकडे जनरल मुलींचा जो लागला आहे तो मुलांना लागला. म्हणजे अजून कॅटेगरी असेल तर तुम्हाला अजून बेनिफिट तर आहेच. तर 36 आहे कॅटेगरी वाईजही. मग तुम्हाला काही वेळेस म्हणजे प्रीला कसं पास व्हायचं, अभ्यास कमी झाला तरीही पास कसं व्हायचं, तर हे पण मी सांगणारच आहे. तुमची कॅटेगरी SC आहे, ST आहे, OBC आहे. तर SC, ST आणि त्यानंतर NTB या 3 कॅटेगरीला जास्त स्कोप आहे. SC, ST आणि NTB, कारण यांचा कटऑफ NTBचा बघा, मुलींचा इथे 35 आहे. आता यावर्षी जागा म्हणजे यावर्षी म्हणजे 2019ला जागा कमी जास्त होत्या, नसतं इथे अजून स्कोप असतो. त्यानंतर SC BC ही कॅटेगरी आता राहिलेलीच नाही आहे. SBC जी आहे त्या मुलींना पण स्कोप असतो. SBCचा पण कटऑफ जागा जर असतील म्हणजे त्या याच्यामध्ये जागा कमी असतात, जागा जर असतील तर कटऑफ कमी लागतो, जास्त जागा असतील. तर या ठिकाणी OBCचा जो कटऑफ आहे, OBCचा 44 आणि 36च लागलेला आहे. OBCचा ओपन प्रमाणेच जनरली लागतो. NTDचं पण तसंच आहे. ज्या कॅटेगरीमध्ये स्पर्धा खूप वाढली तर तिथे प्रॉब्लेम येतो मित्रांनो, तर तिथे ओपनच्याच कटऑफला तुम्हाला तयारी करावी लागते. NTD वगैरे या कॅटेगरीमध्ये वंजारी व तत्सम समाज येतो, तर या कॅटेगरीत खूप स्पर्धा असते. आता प्रीला पास व्हायचं, मग नेमकं काय करायचं आपल्याला, तर याच्याविषयी आपण चर्चा करणार आहोत. तर प्रीला पास व्हायचं तर किती विषय आहेत, सब्जेक्ट किती आहेत, तर त्याच्यावरती आपल्याला चर्चा करायची. तर सब्जेक्ट जे आहेत, तर सब्जेक्ट आणि त्याचे पुस्तकांची यादी ही आपल्यासमोर तुम्हाला दिसतेच. तर या ठिकाणी राज्यघटना जी आहे, तर सब्जेक्ट एकूण 7 विषय आहेत.
तर या 7 विषयामध्ये आपल्याला सरासरी मार्क किती घ्यायचे, तर ही पण आपल्याला चर्चा करायची. तर सगळ्यात आधी मी राज्यघटना लिहिले. त्याच्या मागचं कारण काय, एकच पुस्तक वाचायचं आणि आउट ऑफ मार्क घ्यायचे. एकच पुस्तक वाचायचं आणि आउट ऑफ मार्क घ्यायचे. रंजन कोळंबे सरांचं जे पुस्तक आहे तर ते वाचायचं आणि आउट ऑफ मार्क घ्यायचे. परंतु याच्यामध्ये आयोगाला आलेले जे प्रश्न आहेत तर त्याची तयारी करायची. आयोगाला कोणते प्रश्न आलेले आहेत तर ते तुम्ही कुठले बघायचे, तर या ठिकाणी जर तुम्ही PSI ST आणि ASO, तर ASOची जी मुख्य परीक्षा आहे तर या मुख्य परीक्षेमध्ये प्रत्येक मुख्य परीक्षेमध्ये 50 प्रश्न असतात पॉलिटीचे. तर हे पॉलिटीचे प्रश्न, त्यानंतर राज्यसेवा पूर्वला आलेले प्रश्न यांचं ॲनालिसिस खूप बारकाईनं करायचं आणि रंजन कोळंबे सरांचं पुस्तक. तर एवढ्या गोष्टी करायच्या, अतिशय बारकाईने त्याची तयारी करायची. कारण पॉलिटी हा विषय तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क देतो. अगदी एखादाच त्या ठिकाणी मार्क चुकतो. जे खूपच अवघड एखादी घटना दुरुस्ती विचारली आणि ती तुम्हाला ऐन वेळेला विसरून गेलात, ती पण तुम्हाला पर्यायातून जाऊन वगैरे सॉर्ट आउट करता येते. पण दुर्दैवाने एखादा मार्क गेला. जनरली 10 ते 8 क्वेश्चन पॉलिटीवरती येतात. प्रश्नसंख्या कमी जरी असली तरी आउट ऑफ येण्याकडे जास्त, तुम्हाला आउट ऑफ येण्याची जास्त शक्यता असते. या परीक्षेची तयारी करताना जे विषय तुम्हाला आउट ऑफ मार्क देतात त्याच्यावर खूप प्रेम करायचं. जे ते पुस्तक एकच ठेवायचं आणि त्याची वारंवार चाळणी करायची आणि त्याच्यावरती जे सराव प्रश्न आहेत ते आयोगाला आलेल्या प्रश्न जे आहेत तर त्यांची तयारी करायची. जे ASO मेनला 50 क्वेश्चन आलेले आहेत. राज्यसेवा प्री जे झाल्यात तर मागच्या 2014 पासूनच्या त्या जरी काढल्या तुम्ही 13 पासूनच्या, तर राज्यसेवा प्रीला पण प्रश्न आलेले आहेत. अगदी UPSCला आलेले पण बघू शकता. पॉलिटीला तुम्ही नुसती थेरी वाचून सोडायचं नाही, तर या प्रश्नांची तयारी करायची. तर तो तुम्हाला आउट ऑफ मार्क देऊ शकतो. वरचे जे 3 विषय मी लिहिलेत तर इथे तुम्हाला खूप जास्त स्कोप आहे 3 विषयामध्ये. म्हणजे राज्यघटना, भूगोल आणि अर्थशास्त्र. तर ह्या 3 विषयामध्ये स्कोप जास्त का आहे, तर यांच्या पुस्तकाची संख्या कमी आहे आणि ॲक्युरेसी येण्याची शक्यता कमी आहे. मटेरियल कमी पण प्रॉफिट जास्त आहे तिथे. म्हणून ह्या 3 विषयावरती भर द्यायचा आहे. ज्यांना PSI व्हायचं आहे त्यांना सरासरी या 3 विषयाचे मिळून प्रत्येक विषयाला 10 मार्क, तर 10 गुणिले 3 म्हणजे 30 मार्क सरासरी आलीच पाहिजे. तर 30 मार्काची सरासरी, त्याच्यापेक्षाही जास्त 35-36 पर्यंत माझे विद्यार्थी काही गेलेत जे माझ्याकडे क्लासला आहेत आणि मागच्या वर्षी होते. तर सध्या आपलं ऑनलाईन चालू आहे. ऑफलाईन जेव्हा सुरू होईल तेव्हा पुण्यामध्ये, नगरमध्ये वगैरे इकडे आपल्याला अवेलेबल होणारच आहे आणि जळगावमध्ये, अशा 3 ठिकाणी मी शिकवत असतो. तर 10च्या सरासरीने जर तुम्ही मार्क घेतलात मित्रांनो, तर हे मार्क तुमचे 30 होतील या 3 विषयाचे. आता तुम्ही म्हणाल पॉलिटीला जर 8च आले तर तुमचे ते 8 पैकी 8 आले पाहिजे, असा तुमचा अट्टाहास असलाच पाहिजे आणि येऊ शकतात. तिथे मटेरियल कमी आहे, एकच पुस्तक आहे. भूगोलाला म्हटलं की तुम्हाला भारताचा भूगोलही वाचायचा आहे, तर इथे पुस्तकं वाचत असताना भारताचा भूगोल आणि महाराष्ट्राचा भूगोल हे दोन्हीही करायचे. रंजन कोळंबे सरांचं पुस्तक पॉलिटीला जसं एक आहे तसं नाही, भूगोलात पुस्तकाची संख्या वाढलेली आहे. तर या 3 विषयामध्ये, वरच्या 3 विषयामध्ये सरासरी 10ने मार्क घ्यायचेत. म्हणजे समजा भूगोलात कमी पडले तर ते अर्थशास्त्रातून भरून पडले पाहिजे, भरून निघाले पाहिजे. राज्यघटनेत समजा तुमचे नजर चुकीने काही 2 प्रश्न चुकले, 10 पैकी 2, तर इकडे तुमचे भूगोलात 12 झाले पाहिजे, म्हणजे 10च्या वर 2ने गेले पाहिजे. किंवा भूगोलात तुम्हाला जर कमी आले तर अर्थशास्त्रामध्ये आले पाहिजे चांगले. अर्थशास्त्रात कधी काही फिरून प्रश्न आलेत, त्या ठिकाणी अडचण आली, तर मग तुम्ही भूगोलातून कव्हर केले पाहिजे. तर राज्यघटनेनंतर भूगोल हा विषय जो आहे तर तो तुम्हाला खूप चांगला स्कोप देतो, खूप चांगले मार्क देतो. तर भूगोलाची तयारी करत असताना नुसती थेरी वाचू नका, प्रत्येकाने नकाशे घ्या.
बाजारामध्ये तुम्हाला कोरे नकाशे पण मिळतात आणि तयार नकाशे. ॲटलास आहे, स्टडी टुडे आहे. प्रगत महाराष्ट्राचा ॲटलास हे सौदीचं पुस्तक आहे. तर एक महाराष्ट्राच्या भूगोलाचं सौदीचं पुस्तक आणि एक कपिल पवार सरांचं भारताच्या भूगोलाचं पुस्तक, हे दोनच सफिशियंट आहेत. इथे 15 प्रश्न येतात भूगोलाला प्रीला. 15 प्रश्न आणि 15च मार्क असतात. प्रीला जेवढे प्रश्न तेवढेच मार्क असतात. तर या ठिकाणी तुम्हाला भारताच्या भूगोलाचं एक आणि भारताच्या भूगोलामध्ये काय वाचायचं काय नाही हे आपण नंतरच्या लेक्चरमध्ये पुढे बघूच. तर सध्या प्रीला कसं पास व्हायचं तर याच्यावरती आपण भर देणार आहोत. तर ह्या 3 विषयाची सरासरी 10 आली पाहिजे, म्हणजे 30 मार्क तुमचे फिक्स आले पाहिजेत. सरासरी मुलं असोत मुले असोत, तर सगळ्यांनीच या 3 विषयामध्ये, दोघांचा कट ऑफ मुलींचा आणि मुलांचा वेगवेगळा लागतो, पण माझा असा आग्रह आहे की मुलं असो मुले असो, तुम्ही या ठिकाणी 3 विषयाचे मिळून 30 मार्क घेण्याचा प्रयत्न करा. मुलं 36 पर्यंत गेलेले आहेत. मी ज्यावेळी पास झालो तर त्यावेळी या 3 विषयाची ॲक्युरेसी माझी अतिशय उत्तम आलेली आहे. तर 35-36 अशी ॲक्युरेसी आलेली आहे. एखादा प्रश्न बरोबर येतो म्हणजे त्याच्या मागे जे चुकणारे 0.25 जे जाणारे असतात ते पण वाचत असतात. म्हणजे एक बरोबर आला म्हणजे तो 1.25 असतो. म्हणजे 0.25 तो जर चुकला असला तर 0.25ने तुमचे मायनस झाले असते. तर हा पण बेनिफिट असतो. एवढी ॲक्युरेसी 36 जर तुमचे आले, या विद्यार्थ्याचे एखाद्या 36 आले, तर भागिले 4 म्हणजे 9 जे लॉस होते, म्हणजे 36 जे चुकले असते 36च्या जातीत, तर 9 मार्क तुमचे लॉसमध्ये जाणारे हे वाचलेले आहेत. म्हणजे ॲक्युरेसी तुम्ही वाढवली, त्यामुळे तुमचा जो निगेटिव्हमध्ये जाणारा लॉस आहे तो पण वाढला. तर जे ST आणि SCच्या मुली आहेत विशेषतः, तर त्यांनी हे 3 विषय आणि पेपरचा सराव जरी केला तरीही त्यांचा निकाल येतो. बाकीच्या विषयांना तुम्ही अगदी ॲव्हरेज करा. आणि ओपनची मुलगी जरी असेल तर तिला पण या ठिकाणी कट ऑफ त्यांचा आणि यांचा काय फारसा फरक नाही. ती 36मध्ये 36च लागला आणि खूप वाढतो अशा लोक गप्पा मारतात. प्री झाल्यावर लोक सांगतात. तर प्री झाल्याच मेन्सच्या परीक्षेला लागायचं. कुठल्याही मुलीला अगदी 30-35च्या वर मार्क असतील तर त्यांनी, कॅटेगरीच्या मुलीला 30च्या वर असेल, त्यांनी मेन्सच्या तयारीला लागायचं जेव्हा पण प्री होईल तेव्हा भविष्यामध्ये. तर लोक तुम्हाला मुद्दामच जास्त सांगतात, आपली मार्क जे येतात त्याच्यापेक्षा ते वाढून फुगून सांगत असतात. तर नंतर सेकंड की आली की मग बऱ्याचशा लोकांचे कमी मार्क होतात. तर सेकंड की हा प्रकार अतिशय डेंजरस आहे या ठिकाणी. तर हे 3चं तुम्हाला कळालं. काहीही करा, या ठिकाणी तुम्हाला 30 मार्क आले पाहिजे. आणि मुलांना अजून जास्त 32-35 पर्यंत जाण्याचा स्कोप आहे. अर्थशास्त्रामध्ये संकल्पना असतात, तर ह्या संकल्पनावर भर द्या. संकल्पनावरती आपण एक नवीन बॅच चालू करणार आहे, फक्त जी संकल्पनावर डेडिकेटेड असेल, जिथं फॅक्टवर भर देणार नाही आपण. 1च महिन्याची बॅच असेल ती, फक्त अर्थशास्त्रातल्या संकल्पना शिकवल्या जातील. तर त्याचं नोटीस तुम्हाला नोटिफिकेशन वगैरे देईल मी, इकडे पण यूट्यूबला पण टाकेल ती. तर इतिहास, आता हे 3 विषय आहेत आणि या 3 विषयांनाच मी प्राधान्य दिले. आणि त्यानंतर जे खालचा जो विषय राहिला आहे त्याच्यानंतरचा जो स्कोप आहे, तर तो स्कोप आहे नंतर मग इतिहासला. तर इतिहास याच्यासाठी तुम्ही 11वीचं ओल्ड पुस्तक जे आहे तर ते मिळालं तर बघा. नाही मिळालं तर लोकांनी यूट्यूबवर, बऱ्याचशा मार्गदर्शकांनी यूट्यूबवर व्हिडिओ बनवले, तर हे व्हिडिओ वारंवार वाचून 11वीचा इतिहास जो आहे, जुना इतिहास, तो पाठ करून टाकायचा. नंतर अनिल कटारे सर यांचं इतिहासचं, महाराष्ट्राच्या इतिहासाचं बुक आहे. आणि ग्रोव्हर अँड ग्रोव्हरचं हे मोठं पुस्तक आहे, पण आता वेळ मिळाला आहे तर वाचायला हरकत नाही. मोठं पुस्तक आहे, पण जनरली त्याच्यातले प्रश्न खूप येतात आधुनिक भारताच्या इतिहासातले. हे पुस्तक एकदा जर तुम्ही मन लावून वाचलं आणि अंडरलाईन केलं तर नंतर तुम्हाला तुमच्या एक शॉर्ट नोट्स तयार होतात. जे अंडरलाईन केलेला डाटा आहे तेवढाच तुम्ही वारंवार वाचायचा. तर यासाठी तुम्हाला ग्रोव्हरचं पुस्तक वाचा असा माझा आग्रह राहील. तर लॉकडाऊनच्या काळामध्ये आता तुमच्याकडे वेळ भरपूर आहे. मी मागच्याच लॉकडाऊनला ग्रोव्हरचं माझं 3 वेळा रीडिंग झालं आहे. तर त्याच्यामुळे ग्रोव्हर याच्या पुस्तकावरचं प्रेम माझं अजून वाढलेलं आहे.
तर हे इतिहास आणि भूगोल जो आहे हे दोन्ही पण याच्या प्रश्नांचा सराव कुठून करायचा, तर GS फर्स्ट जे असतं राज्यसेवा मुख्य परीक्षा, GS फर्स्टचा 150 मार्काचा एक पेपर असतो. तर इथे 60 मार्काचा इतिहास आणि 60 मार्काचा भूगोल, तर असं दोन्ही मिळून 120 मार्काचं असतं. आणि 30 मार्क पर्यावरण वगैरे इतर गोष्टीसाठी असतात, ॲग्रिकल्चर. तर ही 120 मार्क जे आहेत राज्यसेवा मुख्यचे आहेत. तर ही राज्यसेवा मुख्यचं एक पुस्तक मिळेल तुम्हाला GS फर्स्टचं. कुठल्याही लेखकाचं घ्या, मी लेखकाचं वगैरे नाव घेत नाही, मला काही जाहिरात कोणाची करायची नाही. तर कुठल्याही लेखकाचं GS फर्स्टचं विश्लेषणाचं घ्या आणि ह्या पुस्तकामध्ये ह्या GS फर्स्टचं जे आहे त्या पुस्तकातून इतिहासचे, महाराष्ट्राच्या इतिहासावर, महाराष्ट्राच्या भूगोलावर आलेले प्रश्न तुम्ही वाचून काढा. फिजिकल जॉग्राफी नाही तर महाराष्ट्राचा भूगोल, भारताचा भूगोल, थोडंसं ॲग्रिकल्चर पण त्याच्यात मिक्स असेल. मग कधी कधी आपल्याला प्रीला ॲग्रिकल्चरचा पण प्रश्न येतो. एखाद्या फळांच्या जाती आहेत किंवा धान्यांच्या जाती आहेत, फुले त्रिवेणी आहे, गायीची जात आहे, असलं काहीतरी तुम्हाला येण्याची शक्यता असते. तर ह्या GS फर्स्टमधून तुम्ही तयारी करायची. कारण हा पेपर काढणारा व्यक्ती जर परत तुमच्या प्रीला असेल तर तो काय करतो, इथल्या स्टॉकमधला एखादा प्रश्न उचलतो आणि तोच प्रश्न जशाला तसा टाकतो. तुम्ही पेपरचं ॲनालिसिस करा, तुम्हाला तसं लक्षात येईल की बरेचसे प्रश्न जशाला तसे आलेले आहेत. सॉरी. तर आता या विषयाला सरासरी किती मार्क घ्यायचे, इतिहास, विज्ञान, उरलेले जे 4 विषय आहेत, 7 विषय आहेत, 7 पैकी आपण 3 विषयाला 10च्या सरासरीनं मार्क काहीही करून घेणारच आहोत. म्हणजे त्याची खूप तयारी करणार आहोत. रोज या 3 विषयाला समजा तुम्ही एक 3-3 तास दिले, 3 त्रिक 9 तास. काही लोकांना 3-3 विषय रोजच्या वाचण्याची सवय असते, कमीत कमी 2 विषय वाचायला हवेत. तर काही लोकांचं असतं एक विषय घेतला म्हणजे पूर्ण. तुम्हाला जसं कम्फर्ट आहे तसं तुम्ही वाचा, पण या 3 विषयामध्ये 10पेक्षा कमी मार्क सरासरी आले नाही पाहिजे. तर त्यासाठी तुम्हाला लिमिटेड मटेरियल, याच्या पुढे मटेरियल कुठलंच घेऊ नका, काही गरज नाही. कारण तुम्हाला ॲडिशनल कुठून प्रश्न येतात ते सांगितलं. तयारी कुठून करायची, तर GS फर्स्टमधले क्वेश्चन. जसं राज्यघटनेला ASOच्या मेन्सला आलेले प्रश्न 50 आहेत. म्हणजे मागचे 10 पेपर जरी काढले तर 50 गुणिले 10 तेवढे प्रश्न होतात. जे 500 प्रश्नांचा सराव होतो पॉलिटीला. आणि राज्यसेवेला 10-12 प्रश्न, 15 प्रश्न येतात. 10 वर्षाचे काढले तरी ते 150 क्वेश्चन होतात. पण ह्या क्वेश्चनमधली प्रत्येक संकल्पना, प्रत्येक फॅक्ट तुम्हाला तोंडपाठ असली पाहिजे. म्हणजे निदान पर्याय बघितले तरी आठवली पाहिजे, तोंडपाठ नसली तरी चालेल. तर मग हे जे विषय आहेत इथून पाठ आपण वेगळा करू. इतिहास, विज्ञान, गणित, बुद्धिमत्ता. इतिहास, विज्ञान, गणित, बुद्धिमत्ता, चालू घडामोडी, हे 4 जे विषय आहेत. तरी ते 4 विषयाला कमीत कमी 8च्या सरासरीनं मार्क घेतले पाहिजे. म्हणजे 8 चोक 32 जर मार्क तुमचे आले तर हे 32 आणि तिकडचे आपले 30. तर हे 32 आणि तिकडचे आपले 30 किती मार्क होत आहे तुमचे, तर अगोदरचे या 3 विषयाचे 30 आणि हे 32, तर 62 प्रश्न तुमचे बरोबर येतात. समजा तुम्ही असं समजा आपण गृहीत धरू 100 पैकी 100 प्रश्न सोडवलेत, 62 तुमचे बरोबर आलेत, म्हणजेच 38 प्रश्न तुमचे चुकलेले आहेत. या ठिकाणी 38 प्रश्न तुमचे चुकलेले आहेत. तर 38ला तिथे डिवाइड बाय 4 करतील. 4 1 4, 4 9 36 आणि वरचे 2 उरले म्हणजे 9.5 मार्क तुमचे वजा होतील. आपण 10 वजा करू. 10 जर आपण या ठिकाणी वजा केले तर तुमचे मार्क किती होतात, तर 62 वजा 10 52 मार्क होतात. दुसरी की लावली. आता 52 मार्क म्हणजे तुम्ही, मी आता STIच्या मेन्सची तयारी करतो असं नाही करायचं. तुमचं टायटल PSI असेल, PSIच कंटिन्यू ठेवायचं. बरेच लोक प्री झाल्यानंतर एवढे मार्क बघून स्वतःविषयीच मग ते त्यांचा ट्रॅक चेंज होतो. एक माझा विद्यार्थी होता नागपूरचा, तो PSI STI SO तिन्हीला पास झाला आणि मग तिन्हीला नापास झाला त्या ठिकाणी. तर कारण प्री झाल्यावर बरेच लोक ट्रॅक चेंज करतात, नाही आता मी STI करायचं, STIला कसं आहे मला मग राज्यसेवेला वेळ मिळतो वगैरे. इथूनच तुम्ही गॅजेटेड होत आहे ना, 4च वर्षात API होत आहे.
PSI होत आहे. तर तुमचं टायटल क्लिअर ठेवा. 52 जरी आले तर खूप हवेत जायचं नाही. या ठिकाणी परत तुमचे मार्क काय होतात, दुसऱ्या कीला कमी होतात. दुसऱ्या कीला समजा तुमचे मार्क 45 झाले, म्हणजे 52 मधून 52 मधून तुमचे 5-7 मार्क गेले. 5 मार्क जनरली जातात. तर 5 मार्क गेले, समजा तुम्हाला 47-48च्या दरम्यान मार्क आले तर तुम्ही एनी हाऊ पास होताच. तर प्री तुमची इथे क्रॅक होतेच. आणि मुलींचं जे आहे तर त्यांनी अजून कमी सरासरीने मार्क घेतले तरी चालतात. तर मुलींचं कसं आहे, वरच्या 3ला माझा हट्ट काय राहील की वरच्या 3ला तुम्ही 30 मार्क काढायचेच. तुम्ही ह्या 3चाच अभ्यास करा. यांना अगदी एखादा दुसरा तास द्या, आठवड्यातले 1-2 दिवस द्या. गणित, बुद्धिमत्ता, चालू घडामोडी वगैरे, किंवा अल्टरनेट त्यांचीच तयारी करा. तर इथे तुमचे 30 आली पाहिजे. आणि या उरलेल्या 4 विषयामध्ये मुलींना जर 7च्या सरासरीने जरी मार्क घेतलेत किंवा एक 5च्या सरासरीने जरी घेतलेत त्यांनी, अगदी कमी रेअरेस्ट केसमध्ये 5च्या सरासरीने तर मार्क येतीलच उरलेल्या 4 विषयामध्ये. याच्यात एखाद्या मुलीचा प्लस पॉईंट असतो, गणित बुद्धीमध्ये जास्त कव्हर करते, इतिहास तिचं वीक असलं, विज्ञान वीक असेल तर ते चालू घडामोडीत चांगले कव्हर करते, गणित बुद्धिमत्तेत कव्हर करते. म्हणजे इथे सगळे 4ही शत्रू असू नये तुमचे. तर याच्यातला या 4पैकी एक मित्र असला पाहिजे तुमचा. तर इथे समजा मुलींनी 5च्या सरासरीने जरी मार्क घेतले तर 5×4=20 जरी मार्क आले तर त्या मुलीला 50 मार्क येतात. आणि कॅटेगरीचे असल्यावरती STIला सुद्धा प्रीला पास होण्याची शक्यता असते. काही लोक मग निकाल आल्यावर परत मग STIच्या मेन्सच्या तयारीला लागतात, आधी PSI म्हणून तयारी करतात. असंही करू नका. प्री झाल्यानंतर अगदी दुसऱ्या दिवसापासूनच तुम्ही तुमच्या मेन्सच्या तयारीला लॉयल राहायचं. PSI व्हायचं तर PSIचीच करायची, STI व्हायचं असेल तर STIचीच मेन्सची तयारी करायची. याची पुस्तकं वगैरे जी आहेत तर ही यादी तुम्ही स्क्रीनशॉट करून घ्या. पुस्तकं, विज्ञान इतिहासला तयारी करताना थोडा व्हास्ट विषय आहे, पण गृहरचं पुस्तक वाचायचंच तुम्हाला सगळ्यांना विनंतीच असेल. मला वेळ लागेल, परंतु त्यामध्ये प्रश्न जे अवघड प्रश्न असतात, सैन्याचं प्रमाण 1857 नंतर किती केलं, तर हे कुठल्याच पुस्तकात नव्हतं. नंतर ते लोक आपल्या पुस्तकात घालतात. म्हणजे इतर लेखक जे आहेत ते एकदा परीक्षेला आल्यावर मग ते अपडेट करतात. दुसरी आवृत्ती, 5वी आवृत्ती, 8वी आवृत्ती, 9वी आवृत्ती, म्हणजे त्याच्यामध्ये त्या ठिकाणी त्यांचं काय मार्क म्हणजे किंमत वाढत जाते, तो फायदा होतो. तर इतिहासमध्ये आवृत्ती काही घेऊ नका. तुम्ही आयोगाच्या पेपरचा ॲनालिसिस करा. एक आवृत्तीवरच तुम्ही पास व्हा. इतिहास आवृत्ती कुठे घ्यायची, तुम्हाला अर्थशास्त्रात काही आकडेवारी वगैरे बदलते. तो जरी इकॉनॉमी सर्वे तुम्ही त्याला अटॅच केला तर तिथेही गरज नाही लागत. 6वी, 7वी, 8वी, 9वी, 10वी हे विज्ञानची पुस्तकं जर तुम्ही चाळलेत, वाचलेत, इतर ठिकाणी कुठेच मी बेसिक पुस्तकं सांगितलेले नाहीत, गरज नाही. इतर विषयाला लोक म्हणतात 5वी ते 10वीचे सगळेच पुस्तकं वाचा, गरज नाही तिथे. तर मी जेव्हा पास झालो तर मी कधी वाचलेले नाही आहेत. विज्ञानला का, तर तुम्हाला तिथे कन्सेप्च्युअल क्लॅरिटी वाढावी म्हणून विज्ञानला वाचणं गरजेचं आहे. तर विज्ञानला कन्सेप्च्युअल क्लॅरिटीसाठी तुम्हाला गरज आहे, कारण इथे लहान मुलांना जसं समजून सांगितलं जातं 6वीच्या, तशा इथे संकल्पना तुमच्या क्लिअर होतात. तर इथे तुम्ही नक्कीच वाचा. आणि एखादं विज्ञानचं पुस्तक, सचिन भस्के सरांचं पुस्तक हे करायचं. आता ज्यांचं 11वी-12वी विज्ञान असते तर त्यांना इथे स्कोरिंग सब्जेक्ट आहे ते मार्क वाढवता येतात. म्हणजे रोजच मग विज्ञान घेऊन बसायचं नाही, म्हणजे भूगोलातले हातचे मार्क गेलेत आणि मग विज्ञान दररोजच घेतोय, माझं 12वी सायन्स होतं म्हणजे रोजच विज्ञान घेऊन बसायचं नाही. तर तुम्हाला या 3मध्ये 30पेक्षा कमी जायचं नाही, हे लक्षात ठेवायचं आहे. आणि विज्ञान, गणित, बुद्धिमत्ता, चालू घडामोडी, इतिहास यांची सरासरी मुलांना 8 आली पाहिजे, मुलींना 6 ते 7 आली पाहिजे. एखाद्या वर्स्ट केसमध्ये 5 वगैरे येईल, पण इथे तुमचे 30पेक्षा कमी होऊ नये, ही काळजी घेऊन. तर अशा पद्धतीने जर तुम्ही तयारी केलात, आणि एवढं तयारी करून किमान 50 प्रश्नपत्रिका तुम्ही सोडवल्या पाहिजे. तर प्रश्नपत्रिकेची तयारी तुमची खूप चांगली झाली पाहिजे. किमान 5 प्रश्न म्हणजे 50 प्रश्नपत्रिका म्हणतो मॅक्झिमम.
आहेत त्या मिनिमम 30-35च्या खाली तरी येऊच नका. तर अभ्यास करत असताना दर सोमवार ते शुक्रवार अशी स्टडी करायची, सोमवार ते शुक्रवारच तयारी करायची. शनिवार रविवार ह्या फक्त प्रश्नपत्रिका सोडवणे आणि सोमवार ते शुक्रवार आपण जे वाचलेलं आहे त्या डाटाला रिव्हिजन करणे. म्हणजे हक्काचा तुम्हाला शनिवार रविवार हा रिव्हिजन करायला उरेल. तर हा सगळ्यात परफेक्ट प्लॅन आहे. ज्या मुलांनी फॉलो केला मागच्या वर्षी म्हणा आधीच्या वर्षी म्हणा तर त्यांना फायदा झालेला आहे. इट इज अ परफेक्ट प्लॅन. तर हा परफेक्ट प्लॅन आहे. या पद्धतीने तयारी करा. प्रश्नपत्रिकेचा सराव खूप महत्त्वाचा आहे. गणित बुद्धिमत्तेमध्ये बऱ्याच लोकांचं विकनेस असतो. तर गणित तरी म्हणजे देव किंवा ईश्वर म्हणा, देव म्हणा, अल्ला म्हणा, तुम्हाला बुद्धिमत्ता देत असताना तर एक गणित तरी जमतं किंवा बुद्धिमत्ता मॅथ रिजनिंग तरी जमतं किंवा मॅथ तरी जमतं. तर तुम्हाला जो पार्ट तुमचा चांगला आहे तो कवर करा. आयोगाला आलेले टॉपिक बघा. त्याच्यातले टिपिकल टॉपिक जरी केले तर संदीप आरगडे सरांचं एक पुस्तक चांगलं आहे. आणि आयोगाला आलेल्या सगळ्या टाईपचा सराव करा तुम्ही. म्हणजे अक्षर मालिका आहे, अंकांची मालिका आहे, वयवारी आहे, असे टाईप घेऊन तीच तयारी करा. अगोदर आयोगाला आलेले जे प्रश्न आहेत तेच समजून घ्या. तर काही अडचण नाही. तेच समजून घ्यायचे. आयोगाला आलेले जे प्रश्न आहेत तर त्यांचीच तयारी करायची. तर ते मागच्या 10 प्रश्नपत्रिका घेतल्या तरी पण 150 प्रश्न होतात. तर या 150 प्रश्नांची जर तयारी केली तर कुठल्याही टाईपचा प्रश्न अर्थात तो टाईप रिपीट होत नाही. म्हणजे त्याचं टॉपिक वयवारीवर प्रश्न येतो परंतु प्रश्नाची पद्धत बदलते पण तुमचा तो तेवढा सेन्स वाढतो त्या टॉपिकच्या रिलेटेड. तर तो सेन्स डेव्हलप झाला पाहिजे. तर चालू घडामोडीबद्दल खूप वास्ट विषय जरी असला तरी कोणतं तरी एक रेग्युलर मासिक वाचायचं. एअरबुक हे धोकादायक असतं. एअरबुकला लिमिटेशन असतात. तर वर्ष संपलं की ढिगानं एअरबुक येत आहे. सगळेच एअरबुक आपण विकत घेतो आणि वर्षभर काय करतो आपण दुर्लक्ष करतो चालू घडामोडीकडे. तर वर्षभर जर दुर्लक्ष केला तर हा विषय धोकादायक आहे. तर इथे सगळ्यात चांगला उपाय काय तर मासिक आहे. आणि दर रविवारी मी चालू घडामोडीचं एक फ्री सेमिनार घेत असतो. झूमवरती असतं. तर ते फ्री सेमिनार पण तुम्ही अटेंड जर केला तर तो तुम्हाला फायदा होतो. कारण माझ्या फ्री सेमिनारचे बरेचसे राज्यसेवेला प्रश्न आलेले आहेत. जशाच तसे मी इथे सांगितलं होतं की हा प्रश्न असा येईल तिथे. तर तसाच प्रश्न आलेला आहे. विशेषतः चित्रपट पुरस्कार वगैरे याच्यावर चर्चा केली होती. अनअकॅडमीच्या प्लॅटफॉर्मला पण ते लेक्चर होतं माझं. आता पण रेकॉर्डेड लेक्चर आहे, तुम्ही बघू शकता. तर त्याची तारीख आणि परीक्षेची तारीख तर ही नंतर झाली परीक्षा. तर कोणतं तरी एक मासिक आणि लोकसत्ता पेपर तुम्ही वाचायचा. पेपर वाचायचा म्हणजे 2-3 तास नाही. महत्त्वाचं अगदी अर्धा-पाऊण तासात कवर करायचं. लोकसत्तावरती लोक काय करतात लेक्चर टाकतात व्हिडिओ वगैरे. तर तेवढं डिटेलिंग नसतं. तर हे लोक परीक्षेला कधी पास झाले नसतात प्रीला. तर तुम्हाला तितकी डिटेलिंग करायची नाही. लोकसत्तामध्ये परीक्षाभिमुख काय आयोगाच्या प्रश्नपत्रिकेचं ॲनालिसिस केल्यावर तुम्हाला लक्षात येतं. तर मिसगाईड नको व्हायला. याच्या बाहेर फक्त तुम्ही जायचं नाही. लोक आपल्या विषयाचं महत्त्व वाढवण्यासाठी मिसगाईड करतात. तर एअरबुक घ्या आणि हे घ्या ते घ्या. तर अशी काही गरज नाही. सकाळचं एअरबुक घ्या, या प्रकाशनाचं घ्या, त्या प्रकाशनाचं. तर तितकी आपल्याला गरज नाही. तुम्ही मंथली मासिक वाचा. मासिकमध्ये डिटेलिंग केलेलं असतं सगळं. आणि डिटेल जर वाचला, समजा तुम्ही आता CAA कायदा वाचला, डिटेल वाचला तर ती कन्सेप्ट तुम्हाला परीक्षेमध्ये आठवतेच. तर मासिकात थोडं डिटेलमध्ये दिलेलं असतं. कंबाईनच्या परीक्षेला थोडं आंतरराष्ट्रीय घडामोडी, आशियातल्या घडामोडी याच्यावरती विचारतात. मालदीव समजा, आता मालदीव राष्ट्रकुलमध्ये समावेश झाला आहे. अलीकडचीच घडामोडी 2020ची राष्ट्रकुलचा सदस्य झाला आहे. त्यामुळे राष्ट्रकुलची संख्या जी आहे 54 झाली. तर मागे राष्ट्रकुलमधून बाहेर पडला होता त्या संघटनेतून, परत तो मालदीव हा देश त्याच्यामध्ये ॲड झाला. म्हणजे आशिया खंडातल्या घडामोडी आहे. आयोगाच्या बघा तिथे पॅरलल तयारी करा. तर चालू घडामोडीचा अभ्यास करत असताना मागील प्रश्नाला समांतर प्रश्न काय येऊ शकतो याचा सतत ध्यास घ्यायचा. म्हणजे पॅरलल तयारी करायची. तर मागील प्रश्नांना समांतर तयारी करायची. मागचा विचारला चित्रपट पुरस्कार, ऑस्कर पुरस्कारावर जोड्या लावा. तर आताच्या पण जोड्या लावून ठेवायच्या. ऑस्करच्या नाही, राष्ट्रीय चित्रपटाच्या करायच्या,
लोकल लेवलचा प्रादेशिक चित्रपट पुरस्कार असेल ते असेल तिथे जोड्या लावून ठेवायच्या. तर तुमची एक छोटी डायरी मेंटेन करायची, त्या डायरीतलेच तुमचे प्रश्न येतील. कधी येतील? तुम्ही पॅरलल तयारी केली. महाराष्ट्र भूषण मग मागच्या वर्षी विचारला, यावर्षी विचारू शकतात. मग तसा महाराष्ट्र शासनाचा अजून एखादा पुरस्कार आहे काय, महाराष्ट्र शासनाने दिलेला पुरस्कार आहे, तर तशी पॅरलल तयारी करायची. भारत सरकारचा एखादा नारी शक्ती पुरस्कार आहे समजा, तर 2020ला 15 महिलांना दिलेला आहे. तर मग त्याच्यावरती प्रश्न आलाय, तर यावर्षी कोणाला, म्हणजे 2021मध्ये कोणाला दिलाय नारी शक्ती पुरस्कार, तर हे करायचं. मागचा एखादा दिवस विचारलाय, ओझोन डे विचारलाय समजा, तर तसा पर्यावरणावर यावर्षी काय येऊ शकतं, अशी पॅरलल तयारी करा. भापट पसारा वाचायचा नाही, त्याच्यामध्ये सुद्धा पॅरलल तयारी करता येते. एका दिवशी आपण तसं चालू घडामोडीमधलंच मोजकं काय वाचायचं, तर त्याच्यावरती डिटेल बघू. तर आता तुम्हाला प्लॅनिंग कळालेलं आहे की तुम्हाला 3 विषयामध्ये सरासरी 30 आणि इतर या विषयामध्ये 4 विषयामध्ये 8, म्हणजे 8 चौक 32. तर असे 32 मार्क म्हणजे 62 गेला. तर सेकंड की लावली काय आणि कोणती की लावली काय, मार्क किती कमी झाले, तर तुम्ही 45च्या खाली येणार नाही. 100पैकी 100 जरी सोडवलेत तुम्ही प्रश्न आणि 100पैकी 100 जरी सोडवले, तुमचे त्या ठिकाणी 60 आले आणि 40 जरी चुकले तर 50 मार्क तुमचे बरोबर येतात. 40 भागिले 4, 4 10 40. तर 60मधून वजा 10 केले म्हणजे उरले किती, 50. तर 50 आले. सेकंड केला 5 जरी कमी पडले तरी 5 जरी मायनस झाली तर 45पर्यंत निकाल येतो. पण थोडं 60+ जाण्याचा प्रयत्न करा. कधी 45ला तुमचे सेकंड केमध्ये 6 गेले तर नापास होण्याची शक्यता असते. तर 60+ जाण्याचा म्हणजे सगळ्यांनीच तसाच म्हणजे निर्णय घेतलाच पाहिजे. 3 विषयाचे 30 आणि इथे तुम्हाला 35 पण येऊ शकतात. आता ह्या दोन्ही ग्रुपमध्ये तुम्ही काय करू शकता, दोन्ही ग्रुपमध्ये बॅलन्सही करू शकता. तर इथे तुम्हाला 35 मिळाले समजा, इकडे तुमची 7ची सरासरी आली, 7 चौक 28 मिळाले तरी चालतात. तर हे किती होतात, 8 आणि 5 13, तरी इथे तुमचे 63 मार्क होतात. तर लक्षात ठेवा की इथे तुम्हाला स्कोप आहे. पहिल्या 3मध्ये तुम्ही 35-36 पर्यंत जाऊ शकता. म्हणजे भूगोलातला माझ्या विद्यार्थ्यांचा अगदी एखादाच प्रश्न चुकतो. जे मी ज्यांना शिकवले, भूगोल आहे, अर्थशास्त्र मी शिकवले, अगदी एखादाच तुम्ही कुठल्याही विद्यार्थ्यांना विचारा. तर ज्ञानावर्ण ऑनलाईनच्या प्लॅटफॉर्मवर सध्या लॉचं लेक्चर चालू आहे. तर ज्यांना PSI व्हायचं आहे त्यांनी सकाळी 8ला लॉचं लेक्चर केलं तर उत्तम होईल. कारण 100 मार्काचा जो लॉ आहे, जो मेन्सला आहे तुम्हाला, तर तो लॉ जर तयार केला तुम्ही, तर लॉ अगदी सोप्या भाषेमध्ये सकाळी दररोज 8ला असतो, 8 AM. ॲक्च्युली ती बॅच थोडी पुढे गेली, पण जो लॉस झाला आहे, तुम्ही नवीन विद्यार्थी कोणी जॉईन झालात तर तो लॉस आपण भरून काढू. प्रत्येक कलम कसं लक्षात ठेवायचं याच्या ट्रिक्स आणि टेक्निक पण मी सांगितलेलं आहे. तर PSIची मुख्य परीक्षेची जी 400 मार्काची मुख्य परीक्षा आहे त्याच्यामध्ये 100 मार्क हे लॉलाच आहेत, कायद्यालाच आहेत. तर शासनामध्ये नोकरी केली असल्यामुळे कायद्याचा प्रॅक्टिकल वापर केलेला आहे. तलाठी म्हणून 6 वर्ष काम केले, त्यामुळे लॉचा संबंध येतोच. कायदा सुव्यवस्था आणि महसूल पोलीस यांचं रिलेशन येतं. आणि बऱ्याचदा यशदाच्या वगैरे ट्रेनिंग झाल्यात, माहिती अधिकार कायदा आहे, सेवा हमी कायदा आहे, तर ह्या कायद्यामधली क्रस्ट माहीत आहे. तर त्यामुळे तुम्हाला त्या कायद्यातला एकही मार्क चुकू नये अशी तयारी तिथे मी करून देऊ शकतो. तर ते सकाळी झूमवरती लेक्चर चालू आहेत. तर अशा प्रकारे म्हणजे प्रीचं प्लॅनिंग आहे. तुम्हाला 5च दिवस आठवड्याचे अभ्यास करायचे आहेत आणि शनिवार रविवार तुम्हाला रिव्हिजन करायचं, पेपर सोडवायचे, आयोगाच्या पेपरचं ॲनालिसिस करायचं. म्हणजे लोड तुमचा कमी झाला पाहिजे. अभ्यासाचे 5च दिवस, 2 दिवस हक्काचे ठेवायचे, प्रश्नपत्रिका ॲनालिसिस, प्रश्नपत्रिका सोडवणे आणि 5 दिवसात मागे काय वाचले हे थोडक्यात रिव्हिजन करणे. म्हणजे गृहवरचे समजा तुम्ही 5 टॉपिक जरी वाचले तर त्या 5 टॉपिकमध्ये अंडरलाईन जे केले तेवढंच वाचायचं आहे. आणि पुस्तकाची संख्या एवढीच ठेवायची, भराभर पुस्तकं वाचायची नाहीत, कारण आपलं टायटल काय आहे, फक्त PSI. तर STIची तयारी कशी करायची हे आपण नंतर एखाद्या व्हिडिओमध्ये बघूया. तर तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा, शेअर करा. तर धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो, आपण इथे थांबूया.